तर पब्लिक आपलं पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत देवीच्या दर्शनला. बाहेर निघालं लगेच आपल्या राजस्थानची बस आपल्याला भेटून गेली. निघालो लगेच मंदिरला. अर्ध्या तासामध्ये बसनं मंदिरकडे सोडलं आपल्याला आणि लगेच घेतलो देवीला प्रसाद आणि निघालो मंदिरकडे. आणि मध्ये गेलो, एवढा भारी मंदिर होता, मला वापस बाहेर येऊ वाटणं गेलं. मग काय मध्ये घेतली एंट्री, एवढा भारी व्ह्यू होता. मग मध्ये घेतली एंट्री. तर असं मानतात की कर्णी माता उंदराची देवी आहे, म्हणून तुम्हाला सगळ्या मंदिर परिसरामध्ये नुसते उंदर दिसणार आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की जर तुमच्या पायानं उंदीर मेला तर वापस तुम्हाला मंदिरमध्ये चांदीचा किंवा सोन्याचा उंदर बनवून वापस मंदिरामध्ये द्यावा लागतं. मग मध्ये गेले की अजून आम्हाला दिसले देवीचे भजन कलाकार. एकदा तुम्ही ऐका. भजन ऐकून आम्ही डायरेक्ट गेलो देवीच्या मंदिरामध्ये आणि देवीचे दर्शन घ्यायला. आम्ही गेलो तेव्हा आरती चालूच होती. ही जे महाराज मध्ये चालले ती गुफा आहे, गुफावर मंदिर बनलेलं आहे. दर्शन करून लगेच निघालो आम्ही कर्णी माताच्या जुन्या मंदिर मध्ये आणि म्युझियम मध्ये. हे आहे देवी सगळ्यात जुना मंदिर. आणि असं लोक म्हणतात की इकडं कर्णी मातानं सगळ्यात पहिला चमत्कार दिलता. असं दिलता की एक सुखी लाकडीला घेऊन एक मोठं वृक्ष उभा केलं हिरवगार. हे तुम्हाला जे वरी वृक्ष दिसाले ही तीच पेड आहे. आणि हे आहे मित्रांनो कर्णी माताचा म्युझियम. इकडं सगळं जे कर्णी मातानं चमत्कार केलेले आहेत ते सगळं इथं दाखवलेलं आहे. म्युझियम बघून गेलो डायरेक्ट आपण आपल्या रूमवर. पार्ट 3 लवकरच येईल. धन्यवाद.